मित्रांनो, के आर मॅथ्समध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, 2026ला मुंबई पोलीस म्हणजे 12 एप्रिलला पेपर झालेला होता. त्या पेपरपैकी आपण काही प्रश्न पाहणार आहोत. म्हणजे ते प्रश्न कसे होते आणि एक अंदाज आपल्याला येऊन जाते की आगामी पोलीस भरती किंवा तलाठी भरती किंवा आरोग्य विभाग भरती आणि वनरक्षक वगैरे सर्व भरतीसाठी हे उपयोगी ठरणारे प्रश्न आहेत. चला तर आपण पाहूया. पहिला प्रश्न काय आहे? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत? काय प्रश्न आहे? 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 25. किती आहे रे? 25. हा प्रश्न सॉल्व करायचा नाही आहे, फक्त लक्षात घ्यायचा आणि पाठ करून ठेवून द्यायचा आहे. ठीक आहे. आणि जर सपोज प्रश्न असा आला 1 ते 50 पर्यंत तर किती आहेत? 15 आहेत. किती आहेत? 15 आहेत. मित्रांनो, हे लिहून ठेवा. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. एक माणूस पहिले 11 किमी अंतर 60 मिनिटात आणि पुढचे 22 किमी अंतर 30 मिनिटात कापतो. संपूर्ण प्रवासादरम्यान त्याचा सरासरी वेग किती? मित्रांनो, ज्यावेळेस आपण पेपर सॉल्व करतो किंवा कुठलाही प्रश्न सॉल्व करतो तेव्हा तो प्रश्न शांततेने सॉल्व करून समजावून घ्यायचा, कारण की तेव्हाच त्याचं उत्तर आपल्याला काढता येतं. तसं काढता येणार नाही. ठीक आहे. प्रश्न काय म्हणते? एक माणूस 11 किमी अंतर, किती रे? 11 किमी अंतर 60 मिनिटात पार करतो आणि पुढचे 22 किमी अंतर किती आहे म्हणते? 30 मिनिटात पार करतो. तर त्याचा सरासरी वेग किती? आता त्यानं पूर्ण प्रवास किती केला टोटल? त्यांनी 22 किलोमीटर अधिक 11 किलोमीटर, टोटल त्यानं प्रवास किती केला? 33 किलोमीटरचा प्रवास केला. आणि वेळ किती लागला त्याला? हे 60 मिनिट आणि 30 मिनिट म्हणजे जवळपास 1.5 तास लागला त्याला. किती? 1.5 तास म्हणजे 33 भागीला 1.5 तास. 1.5 तास म्हणजे पॉईंट होता म्हणून पॉईंट आपण हटवून देऊ आणि वर एक 0 टाकून देऊ. आता याला जर आपण भागला 15 दुनी 30 आणि 15 दुनी 30 म्हणजे उत्तर काय तरी 22 किलोमीटर. काय ते? 22 किलोमीटर. पहा मित्रांनो, हे सॉल्व करावंच लागतात. तुम्ही जर सॉल्व केलं नाही तर उत्तर येणार नाही. तर पुढचा प्रश्न पाहून घेऊ. 13 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 130 होते. पहा मित्रांनो, प्रश्न शांततेनेच वाचायचा, त्यावेळेस समजणार. 13 विद्यार्थ्यांची सरासरी म्हटलं त्यांना काय? सरासरी गुण 130 होते. मात्र नंतर एका विद्यार्थ्याचे गुण चुकून 32 ऐवजी 23 नोंदवले गेले. किती? 32 ऐवजी 23 नोंदवल्या केल्याचे आढळून आले. तर त्याच्या गुणाची योग्य सरासरी किती? पहा मित्रांनो, साधा सरळ गोष्ट आहे. जे एक्स्ट्रा वाढलेले आहेत ते कमी करून टाका. वजाबाकी केली आपण तर उत्तर काय राहिलं? 9. आणि किती? 13 विद्यार्थ्यांमध्ये 9 भागीला 13 करा. 9 भागीला जर 13 केलं तर येते 69, 0.69. आणि हेच त्या 130मध्ये प्लस करून टाका म्हणजे उत्तर काय येते रे? 130.69. काय येते? 130.69 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. जर अमर 1 तासाला 20 पाने लिहितो. पहा मित्रांनो, हा प्रश्न एकदम सोपा आहे. कसा करायचा पाहून घ्या. जर अमरला 1 तासाला 20 पाने लिहितो तर त्यास 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल? पहा मित्रांनो, एकदम सोपा प्रश्न आहे. फक्त तास आणि पाने. तास म्हणजे किती असतं रे? 60 मिनिट. किती? 60 मिनिटे. मिनिट खाली मिनिट लिहून टाका. मिनिटे 60 मिनिटे बरोबर किती? 45 पाने. काय करायचं? 60 मिनिटे आणि 45 पाने. पहा मित्रांनो, 60 मिनिटे आणि 45 पाने. मग आता काय करायचं रे? तसं दिलेलं तसंच 60 मिनिटात 20 पाने करतो तर 45 पानेसाठी पानांखाली पाने आणि याच्याखाली वेळेखाली वेळ असं लिहायचं आणि पुढे आपण सॉल्व करू. पहा काय होणार? मग 60 गुणिला 45, 60 गुणिला 45 भागीला 20, 20 त्रिक 60 आणि 45 त्रिक 135. मग मित्रांनो, 135 तास म्हणजे 135 मिनिटे. मिनिटे म्हणजे किती रे? 135 मिनिटे म्हणजे 135 मिनिटे म्हणजे किती असतात? 2 तास 15 मिनिटे. पहा मित्रांनो, 2 तास किती असतात? 2 तास 15 मिनिटे. 135 मिनिट म्हणजे किती होते? 135 मिनिट म्हणजे 2 तास 15 मिनिटे. मित्रांनो, सोपा प्रश्न आहे. फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण की समजून घेतलं तरच तुम्हाला उत्तर येतील. नाही तर वेळ गेला आणि उत्तर पण येणार नाही. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. 50 मीटर लांबीच्या कापडातून रोजच 5 मीटर कापड कापले जात असेल तर कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील? मित्रांनो, हा प्रश्न पण वारंवार येत असतो. अशा प्रकारचा प्रश्न एकदम इझी आहे. आता याला काय करायचं? 50 आणि किती सांगितले? 5 मीटर. 5 याला भागून टाका.
5 10 50. पहा मित्रांनो 10 तुकडे भेटून जातील. काय होणार? 10 तुकडे भेटून जातील, पण याचं उत्तर 10 नाही आहे. 10/5 म्हणजे 5 10 50. तर याचं उत्तर काय असते? -1 करून टाका, म्हणजे याचं उत्तर आहे 9. किती आहे रे? 9 आहे. या प्रश्नाचं उत्तर काय? 9 आहे. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. पूर्ण वर्ग नसलेली संख्या ओळखा. पहा मित्रांनो, पाहून घेऊ. आता पहिला पर्याय काय? 0.0144. दुसरा आहे 0.011 आणि तिसरा आहे 0.0169 आणि चौथा पर्याय आहे 0.0196. तर या मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे 0.01 आणि हा सॉल्व करण्याचा प्रश्नच नाही आहे, फक्त समजदारीचा प्रश्न आहे. पोलीस भरतीमध्ये सोपा प्रश्न होता, काही कठीण नव्हता, पण तुम्ही सॉल्व केला असता तर 100% उत्तर बरोबर आलं असतं. हा पुढचा प्रश्न पाहून घेऊ. 5000चा 5% बरोबर xचा 40%. पहा मित्रांनो, 6 म्हणजे काय असते? गुणाकार. म्हणजे 5000चा 5% खाली हे 40 लिहून टाका. हे जर आपण भागलं तर 0 0. आता याला जर भागलं 4 1 4, त्यानंतर किती उरले? 1 उरला. 4 2 8, किती उरले? 4 25 आणि याचा गुणाकार केला तर किती येते रे? 625. मित्रांनो याचं उत्तर काय आहे मग? 625. मित्रांनो सोपा प्रश्न होता. असे भरपूर सोपे प्रश्न होते, पण विद्यार्थी कन्फ्यूज झाले आणि पेपर सॉल्व केला नाही. खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या चुका झाल्या, म्हणजे त्यांनी ते व्यवस्थित वाचले की नाही वाचलं समजत नाही. शांततेनं प्रश्न जर वाचले तर 100% उत्तर येते. फक्त शांतता ठेवावी लागते. जर 50 वस्तूंची विक्री किंमत 75 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे असेल तर शिका नफा किती? पहा मित्रांनो, एक्स्ट्रा किती भेटत आहेत रे? फक्त एक्स्ट्रा 25 आहेत. म्हणजे 25 वस्तू जर विकल्या आपण, 50 वस्तूवर 25 वस्तू एक्स्ट्रा भेटत आहेत. गुणीला 100. जर आपण हे कटछाट केले तर 50 1 50, 50 दुनी 100 आणि 25 दुनी 50%. या प्रश्नाचं उत्तर किती आहे मग? 25 दुनी 50%. पहा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर किती आलं मग? 50%. किती आलं? 50%. पाहून घ्या किती? 50%. कसं करायचं? पहा परत सांगतो. काय आलं? 50%. 50 वस्तूवर 25 वस्तू एक्स्ट्रा विकल्या गेल्या. म्हणजे जर आपण हे कटछाट केली तर 50 दुनी 100 आणि 25 दुनी 50%. उत्तर काय आलं रे? 50%. चला पुढचा प्रश्न पाहून घेऊ. दर शेकडा 10% दराने 800 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? मित्रांनो हा प्रश्न जवळपास प्रत्येक पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. तुम्ही चेक करून पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजणारच. आणि जर तुम्हाला डायरेक्टली जर उत्तर काढायचं असेल, काही कठीण नाही आहे. 10% आहे, 2 वर्ष आहे, तर सरळ 21% घेऊन घ्यायचे आणि गुणीला 800 जेवढे आहेत त्याचे तेवढे टक्के काढून घ्यायचे. त्याचे तेवढे टक्के काढले तर उत्तर काय? ते 0 0 कटले, 0 0 कटले. 8 1 8, 8 2 16 म्हणजे 168. याचं उत्तर किती आहे मग? 168. पहा मित्रांनो, एकदम इझी प्रश्न आहे आणि काही विद्यार्थ्यांनी हे स्वतः नुकसान करून हाताने पेपर गमावला आहे. त्या विद्यार्थ्यांना मला एवढंच बोलायचं आहे की शांतता असली तर सर्व पेपर इझी जातो आणि घाई गडबड केली तर पेपरमध्ये कोणालाही मार्क भेटत नाहीत. आणि कुणीच म्हटलं नव्हतं पोलीस भरती, मुंबई पोलीसचा पेपर हा जास्त हार्ड नव्हता, पण विद्यार्थ्यांनी घाई केली आणि ज्या विद्यार्थ्यांनी शांतता ठेवली त्या विद्यार्थ्यांना 100% मार्क चांगलेच भेटलेले आहेत. आणि पेपर सेट करण्यावाल्याचं एक मानसिकता असते, त्याचं काय मत असते की पूर्णच्या पूर्ण पेपर सॉल्व करू नका. विद्यार्थी काय करतात, थोडा किचकट प्रश्न आला की मधामध्ये थांबून बसतात आणि त्यात वेळ घालून बसतात आणि जे समोरचे इझी प्रश्न असतात ते सॉल्व करत नाहीत. ठीक आहे, चला असेच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पुढे पण भेटतील आणि यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार. चला विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.